जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने आरोग्याच्या समस्या उद्भवू नये म्हणून कमी सोडियम युक्त मीठ वापरण्याचं आवाहन केलंय। WHO संस्थेने म्हटलं आहे की नियमित मीठ जे खातो त्यात बदल करून पोटॅशियम युक्त कमी सोडियम असलेल्या मिठाचा भोजनात वापर करायला हवा। हा सल्ला खास करून प्रौढ आणि निरोगी व्यक्तींसाठी महत्त्वाचा असणार आहे। आरोग्य संघटनेची ही शिफारस गरोदर स्त्रिया, मुले आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी नाही, ज्यांना सामान्य मीठ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे। WHO आधीच हृदय आणि मूत्रपिंड समस्या टाळण्यासाठी सोडियमचा वापर दररोज 2 ग्रॅम पर्यंत कमी करण्याचा सल्ला देत आहे। मीठ जास्त किंवा कमी खाऊ नये, परंतु संतुलित प्रमाणात घेतलं पाहिजे। WHO नुसार एखाद्या व्यक्तीने दररोज 5 ग्रॅम मीठ खावा, परंतु भारतीय लोक सरासरी 10 ग्रॅम मीठ खातात। जास्त मीठ शरीरात सोडियमचं प्रमाण वाढवतं, त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि किडनी सारख्या समस्या उद्भवू शकतात। WHO चे मार्गदर्शक तत्व काय आहेत ते आपण पाहूया। विशेषतः भारतीयांच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीचे तज्ञांनी कौतुक केलं आहे। त्यांचा असा विश्वास आहे की WHO ची मार्गदर्शक तत्व भारतीयांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण भारतीयांना अतिरिक्त मीठ खाण्याची सवय आहे। भारतीयांमध्ये जेवण करताना टेबलवर मिठाचा डबा ठेवण्याची आणि खाण्यापूर्वी जास्त मीठ खाण्याची परंपरा आहे। या सवयीमुळे आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढतो, त्यामुळे WHO चा हा निर्णय भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे। तज्ञांचं म्हणणं आहे की भारतीयांनी ही शिफारस गांभीर्याने घ्यावी आणि मिठाचं सेवन संतुलित ठेवावं। जास्त मीठ खाणं शरीरासाठी चांगलं आहे की वाईट? जास्त मीठ शिरांमध्ये पाण्याचं प्रमाण वाढवतं, ज्यामुळे डिहायड्रेशन, हाडं कमकुवत होणं, पोटाचा त्रास होऊ शकतो। म्हणून WHO मार्गदर्शक तत्व लक्षात घेऊन या आरोग्य समस्या टाळण्यासाठी आणि एकंदरीत आरोग्य राखण्यासाठी भारतीयांनी मिठाच्या सेवनावर नियंत्रित ठेवलं पाहिजे असा सल्ला देतं। जास्त मीठ खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, जसं की रक्तदाब वाढणं, हृदयविकार, हाडं कमकुवत होणं, पोटाच्या समस्या, किडनीचे आजारांचा समावेश देखील यात होतो। या व्यतिरिक्त जास्त मीठ खाण्याने वजन वाढणं, निर्जलीकरण आणि त्वचेच्या समस्या देखील उद्भवू शकतात। या कारणास्तव संतुलित प्रमाणात मीठ सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आरोग्याचा धोका टाळता येतो। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।